बुलेटिनमध्ये स्वागत। एक ब्रेकिंग न्यूज आहे। पर्युषण पर्वामध्ये 2 दिवस कत्तलखाने बंद राहणार अशी माहिती समोर येते। मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयामध्ये ही माहिती दिली आहे। जैन समाजाकरता पवित्र मानला जातो हा पर्युषण पर्व काळ आणि या पर्युषण पर्वाला मंगळवारपासून सुरुवात झालेली आहे। तर या काळामध्ये 2 दिवस कत्तलखाने बंद राहणार आहेत। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांना अधिक विचारूया। प्रशांत, आपण काय अधिक माहिती द्याल? प्रशांत, काय नेमकं कळतंय पर्युषण पर्व काळामधल्या या कत्तलखाने बंद असण्याच्या बातमी संदर्भात? मुंबई महापालिकेने कोर्टामध्ये ही माहिती दिली आहे, उच्च न्यायालयामध्ये ही माहिती दिली आहे की पर्युषण पर्वामध्ये कत्तलखाने बंद राहतील। जैन समाजाकरता पर्युषण पर्व महत्त्वाचं असतं। मंगळवारपासून या पर्युषण पर्वाला सुरुवात झालेली आहे। तर या 2 दिवस कत्तलखाने बंद राहणार आहेत। महत्त्वाची माहिती आहे। महापालिकेने ही माहिती कोर्टामध्ये सादर केलेली आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आता जोडले गेलेले आहेत। प्रशांत, काय अधिक माहिती? उच्च न्यायालयात सुनावणी करताना जैन समाजानं जे आहे ते पर्युषण काळात पूर्ण 10 दिवस बंदी करावी अशा प्रकारची मागणी केली होती। या सगळ्या ठिकाणी जैन समाजाची लोकसंख्या ही गुजरातमध्ये अत्तलपासून सुद्धा तिथे 10 दिवस बंद असते अशा प्रकारचाही दावा दाखल केला होता। पण मुंबई महापालिकेने मात्र 24 आणि 27 असे ऑगस्ट महिन्याचे 2 दिवसच कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय आणि याला सुद्धा त्यांनी आक्षेप घेतला। आता याच्या विशेष म्हणजे सम्राट अकबराचा उल्लेख सुद्धा आज मुंबई उच्च न्यायालयातल्या सुनावणीत झाला। मुघल सम्राट अकबराने देखील कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता। अशा प्रकारचा सुद्धा बचाव या ठिकाणी जैन समाजाच्या वतीनं करण्यात आला आणि या सगळ्या पर्युषण काळामध्ये कत्तलखाने बंद करण्याच्या समाजाला वैधानिक अधिकार आहे का? मुंबई उच्च न्यायालयाने हाच याचिका करताना सवाल विचारला। त्यामुळे संपूर्ण 10 दिवस कत्तलखाने बंद करण्याची मागणी कोणत्या अधिकारात किंवा कोणत्या कायद्यात बसत नाही। बसत असेल तर तुम्ही स्पष्ट करा, हा सवाल जो हायकोर्टाने आज केला। यामुळे ही आजची सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे। एकंदरीत मुंबई महापालिकेनं 24 आणि 27 ऑगस्ट हे 2 दिवस पर्युषण काळामध्ये कत्तलखाने बंद करायचा निर्णय घेतलाय। यावरच हायकोर्ट सकारात्मक दिसून आलं। तरीही 2 आठवड्यात पालिकेला आपलं म्हणणं मांडण्याची संधी पुन्हा एकदा हायकोर्टानं दिली आहे। तसे आदेश सुद्धा पारित केले। निदान यावर्षी तरी 2च दिवस पर्युषण काळामध्ये कत्तलखाने बंद राहतील हे स्पष्ट झालंय असं म्हणायला हरकत नाही। पण पुढच्या वर्षासाठी म्हणून, नव्या नियमावलीसाठी म्हणून 2 आठवड्यांनंतरची सुनावणी अपेक्षित आहे। सुवर्णा, नक्की प्रशांत, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल।